माझी सुरुवात दुर्गा झाली गौरी या नृत्य नाटिकेतूनच झाली. त्याआधी काय होतं, मला नृत्याची खूप आवड होती आणि माझे आई बाबा हे जाणून होते. त्यामुळे शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात जिथं पण नृत्याची संधी असायची, इनफॅक्ट कुठली पण ऍक्टिव्हिटी असायची ना, म्हणजे एलोक्युशन कॉम्पिटिशन असो, कुठं फॅन्सी ड्रेस असो, बेसिकली मला स्टेज आवडायचं, मला एक लाईमलाईट आवडायचं आणि काहीतरी परफॉर्मन्स द्यायचा आहे सतत मला असं वाटायचं. तर ते मी सातत्यानं करत होते आणि योगायोगानं जेव्हा मी काहीतरी 8वीत वगैरे होते तेव्हा पेपरमध्ये ऍड आली की बालकलाकार हवेत ज्यांना नृत्याची जाण असेल, 5 ते 15 वयोगट. तर म्हटलं आपण तर बसतो या वयोगटात. आणि ऍक्च्युली डॅडींनीच वाचली ती ऍड आणि डॅडींनी विचार केला की हिला एवढी आवड आहे तर हिला घेऊन जाऊया आपण तिथे. पण तू तेव्हा 5 वर्षापेक्षा कमी असणार, कारण आता तू दिसते त्या हिशोबात ते मला आठवतंय का. आवडलं आवडलं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. असं प्रायोगिक रंगभूमी करता करता मला प्रोफेशनल नाटकांच्या ऑफर्स आल्या. आणि मग कॉलेज कुठलं होतं तुझं? कॉलेज मिठीबाई कॉलेज. आणि मग तिथून तू पदवी घेतलीस? हो, पण माझं सगळं हे पॅरलल चालू होतं. म्हणजे शाळा करता करताच माझे नाटकं पण सुरू झाली. म्हणजे 10वी नंतर मोरूची मावशी सुरू झालं. मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा, सगळेच सुयोगची सगळ्याच नाटकांमध्ये मी ऑलमोस्ट करत होते. मग कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला होता? हो, असं होतं की माझं डील होतं की मी आपल्या कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये पार्टिसिपेट करेन, तुम्ही मला बाहेर काम करू द्या. हे आमचं डील होतं. म्हणजे माझे जे प्रोफेसर होते, प्रिन्सिपल होते, त्यांनी मला अलाव केलं होतं की ठीक आहे, तू कॉलेजच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करशील, सगळे एक्झाम्स देशील, सगळ्या एक्झाम्स देशील, वेळच्या वेळी फेल होणार नाही, एटीकेटी घेणार नाहीस, त्या ह्याच्यावरती तुला आम्ही ह्याच्यातनं प्रेझेंटी, ऍबसेंटी वगैरे मधनं आम्ही ते वगळू. म्हणजे तुला ह्याच्यात काय म्हणतात त्याला, अटेंडन्स शीट तुझी नसणार. तर ओके फाईन, तसं झालं मग ते. आणि मग तू मोरूची मावशी. हा, मोरूची मावशी म्हणजे एकेकाळचं इतिहास घडवलेलं नाटक. हो, त्याचे किती प्रयोग झालेत, किती येस, कलाकार किती होऊन गेले. काय काय म्हणजे एकदा असं झालं होतं की आपण पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आलो होतो आणि 83 सालची गोष्ट. आणि त्या दिवशी कोणीच प्रयोग केले नव्हते. कोण येणार, फक्त मोरूच्या मावशीचे 3 प्रयोग लावले होते आणि तिन्हीच्या तिन्ही प्रयोग आदल्या दिवशी हाऊसफुल झाले होते. हाऊसफुल, ऍब्सोल्युटली. मी जितके प्रयोग केले तितके हाऊसफुल प्रयोग होते आणि तसा ऑडियन्स ना खरंच फार नशिबाने मिळतो. पण तुला हे मोरूची मावशी कसं काय तुझ्याकडे आलं? माहित नाही, माझ्या नावाची कदाचित चर्चा इकडे तिकडे झाली असेल की मी नाटक करते. शतुर्मुर्ख केलं होतं, महाभोजन 13व्याचं केलं होतं. तर नाव असं सर्क्युलेट होत असेल की नवीन मुलगी आलीये, ती पण काम करतेय. मग मोरूची मावशी मला बघायला बोलवण्यात आलं आणि त्याने सांगितलं की नेक्स्ट प्रोजेक्ट तुला करायचा आहे. म्हणजे मी रिप्लेस करणार होते विभावरीला, विजय चव्हाणांची ज्या मिसेस आहेत विभावरी. मी म्हटलं काय, तेव्हा हो तू करशील ना पुढचा प्रयोग. तर आणि मला एकच प्रयोग बघू दिला आणि त्यानंतर लिटरली बाकी आपले जे ऍक्टर्स होते आपल्या मोरूची मावशीचे, त्यांनी मला फक्त प्लेसमेंट सांगितली. त्यात गाणं होतं, 2-3 गाणी गायची होती. त्या सगळ्याचं कसं माहित नाही, धावपळीत रिहर्सल केली. ऑलमोस्ट ओव्हरनाईट मी नेक्स्ट प्रयोगाला उभी राहिले. पण पहिला प्रयोग करताना भीतीने वाटलं की आपल्या सगळे पुढे गेलेले आहेत आणि आपण तर मागे आहोत आणि तीच शर्यत आपल्याला खेळायची. हो, पण माहित नाही, एक ना जन्मजात धाडस आहे थोडं माझ्यामध्ये. मी बिनधास्त या गोष्टींबाबतीत मी चॅलेंज स्वीकारते, धडाधड स्वीकारते मी. बेशक तिथे सक्सेस असो फेलियर असो, आय डोंट बॉदर. मला बस चॅलेंज घ्यायचे असतात जर आले समोर तर त्यावेळेसही मी तशीच होते. मी ते एक्सेप्ट केलं होतं आणि सगळे मला इतके मिक्स, माझ्याबरोबर एवढे छान मिक्स झाले ना. कॉमेडी नाटक होतं त्यामुळे एक हलका फुलका सगळं वातावरण होतं. असं काही सिरियस नव्हतं की तुला फार काही असे मोनोलॉग्स बोलायचे वगैरे, असं काही नव्हतं. मग इट वॉज ओके, 1 2 1 2 1 2 करत एकसारखे त्याचे प्रयोग चालूच असायचे आणि कंटिन्युअस मी दिवसाला 3 प्रयोग करायचे. म्हणजे ऑलमोस्ट पहिल्याच दिवशी मी तयार झाले होते 3 प्रयोग केल्यानंतर आणि रोजच 3 प्रयोग असायचे. बापरे. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार असो कुठलाही दिवस. म्हणजे आम्ही महिन्याला 90 प्रयोग, 100 प्रयोगही करेल. म्हणजे कधी आउटडोअरला जायचो वगैरे. आणि ते ऍक्च्युली तेव्हा मी पहिल्यांदा जास्त पैसे कमवले होते. तेव्हा माझी नाईट 75 रुपये होती. अजय पटवर्धन मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की सचिन एक हिरोईनची गरज आहे
त्याच दरम्यान मला लक्षाबरोबर मी एक ऍड केली होती. तर त्या लक्षा म्हणाला की गिरीश घाणेकरांना एका हिरोईनचा शोध आहे. तर मी म्हटलं बापरे, मी कधी फिल्ममध्ये असं काम करायचा विचार केला नाहीये. माझा अजिबात तसा विचार नव्हता. माझं एवढं होतं, मी खूप माझ्या छोट्याशा विश्वात खुश होते. नाटकात काम करतेय, कॉलेजचा अभ्यास करतेय, बीकॉम व्हायचंय, सीए व्हायचंय, पण नंतर नोकरी. म्हणजे छान आपलं एक जसं मध्यमवर्गीय मुलगी विचार करू शकते तसं. तर मी म्हटलं आई बाबांना की आता काय करायचं, आपण जाऊया, काय करायचं. तर ते म्हणाले तुला करायचंय का काम पिक्चरमध्ये. मग यांची नातेवाईकांची वगैरे मीटिंग झाली बरं का, की काय करायचं आता, मुलीचं करिअर म्हणजे आता सिरियसली होतंय काहीतरी, तर काय करायचं. तर काही नातेवाईक होते, ते म्हणाले बाबा फिल्म इंडस्ट्रीत नको पाठवू हा तिला. तर डॅडी मम्मी मला म्हणाले की तुला काय वाटतंय. म्हटलं आपण जाऊन भेटू तर या, काय बघूया पुढे, मग पुढचं बघू. जसं आतापर्यंत येत गेलं, आपण करत गेलो, तसं पुढचं बघू. मग मी गिरीश घाणेकरांच्या ऑफिसला गेले. त्यांनी मला सांगितलं की स्टोरी आहे, लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर लॉन्चिंग आहे वगैरे. तर मी म्हटलं बघूया ट्राय करून. असं करून मग पिक्चरही ओके केला. सचिन पिळगावकरांचा माझा पती करोडपती ओके केला. आणि घाणेकरांचा प्रेम करूया खुल्लम खुल्ला तो पहिला पिक्चर, आणि माझा पती करोडपती या दोघांचे शूटिंग सायमल्टेनियसली सुरू झालं, एकाच वेळेस सुरू झालं. म्हणजे इनफॅक्ट मी बोलतच नव्हते कोणाला की हे काय घडते माझ्या आयुष्यात, मला काही समजत नव्हतं. एकीकडे माझा अभ्यास ग्रीन रूम मध्ये आणि मेकअप रूम मध्ये माझा अभ्यास चालायचा. असं ते म्हणून माझं मते एका मागून एक पिक्चर चालू झाले. मग ती रांगच लागली, कारण प्रेम करूया खुल्लम खुल्लाचं एक मोठं पोस्टरच लागलं प्लाझाला. आणि तेव्हा काय फार पैसे नव्हते आपल्याकडे. तर मी म्हटलं आईला, मला कोणीतरी सांगितलं माझं मोठं पोस्टर लागले प्लाझाला. आणि मी राहायचे जुहूला. जुहूवरून बस पकडून अंधेरी स्टेशन, अंधेरी स्टेशनहून ट्रेन करून दादर स्टेशन, दादरहून चालत प्लाझा थिएटरला जाऊन बघते, अरे वा माझं पोस्टर लागलंय. नंतर मग तो पिक्चर सुपरहिट झाला आणि त्यानंतर मग माझं फिल्म करिअर सुरू झालं. अरे फार लांब नाहीये, मुळशी माहितीये ना तुला, ते का फार लांब नाहीये ऍक्च्युली. पण काय झालं, दिवसभर दमलो होतो ना सगळे, आणि 11ला तो किती 10-10:30ला तो प्रयोग संपला पियानो फॉर सेल्सचा. आणि त्यानंतर मग आम्ही प्रवास सुरू केला. आणि त्यात एवढा ताफा माझ्या मागून होता, टोकावर नव्हतं ते. हा, आणि 4 गाड्या माझ्या मागे होत्या. त्यामुळे मला त्यांना वेट असं बघायला लागायचं की ते येत आहेत की नाही. त्यामुळे मी स्लो झाले. नाही तर मी ऑलमोस्ट 45 मिनिट्स मध्ये पोहोचते नेहमी. पण आय अंडरस्टँड, आता पुढच्या वेळेस पाहुणे जेव्हा पण येणार असतील माझ्या फार्म हाऊसवर, त्यांना मी आधीच कल्पना देईन की इथून इथे येणार असेल तर इतका वेळ लागेल, तिथून इथे येणार असेल तर इतका वेळ लागेल. आणि त्यांना मी आधी काळजी घ्यायला सांगेन की एवढा वेळ लागणार आहे, रस्ते एवढे काही फार चांगले नाहीयेत, पण तिथे आल्यावरती स्वर्ग लाभेल. सुरुवातीपासून आपल्याला लहानाचं मोठं करते ती आई. तो एक आपला प्रवास असतोच. आपलं लग्न होईपर्यंत आपण आई बरोबर एक प्रवास करत असतो. त्या आईचे तुझ्या काही कानाला खडे आहेत, ओ माय गॉड. आपण आईला बोलूया. पहिलं तर मला विचारायचं, त्यांनी माझं नाव किशोरी का ठेवलं. हा चालेल. लहानपणी किशोरी का ठेवलं, आता ठीक आहे किशोरी. कारण तू किशोरीच राहावी, लहानच राहावी असं वाटत होतं, म्हणून तुझं नाव किशोरी केलं. पण कशी होती तुमची 2 मुली ना तुम्हाला? कशी होती? 3 मुली. हा, ही मधली, किशोरी मधली. लहानपणापासून म्हणजे शांत वगैरेच होती तशी, फारसे काही खोडकर वगैरे भांडण वगैरे काही नाही. हिनी जेव्हा सिनेमात काम करायचं ठरवलं तेव्हा आता म्हणाली की घरात एक मोठं पॅनल बसलं होतं, चर्चा बिर्चा झाल्या. काही नातेवाईकांनी सांगितलं की नको या क्षेत्रात, ती न गेली ते बरी. मग तुम्ही आणि किशोरीच्या वडिलांनी तेव्हा त्यांनी सांगितलं की मला ठाम पाठिंबा दिला. काय असं वाटलं तुम्हाला की द्यावा पाठिंबा? मला असं काही वाटत नव्हतं की ह्याच्यात एवढा धोका आहे. आणि मला असं वाटतं मुली जर स्वतःला व्यवस्थित सांभाळून राहिल्या तर त्यांना काही कशाची खरं म्हणजे काही काळजी करायचं कारण नाही. तिची एक तर ती आवड होती ना लहानपणापासून, ऍक्टिंगची म्हणा, डान्सची. मग तिच्या आवडीला मुरड घालावं वाटत नव्हतं आम्हाला, म्हणून आम्ही शेवटी तिला ही परवानगी दिली की हरकत नाही, कर तू. मी काहीतरी सकाळी 6ला वगैरे पोहोचले हॉस्पिटलला. आणि वैशाली म्हणाली की त्यांना ते व्हेंटिलेटर वगैरे सगळं लावलंय, त्यांचं सगळं चालू आहे, इलाज वगैरे चालू आहे. म्हटलं ओके, मी आता थांबते, आता तू जा. म्हणून ती गेली घरी.
आणि त्यानंतर एक दिवस म्हणजे मी त्यांना ब्रेकफास्ट वगैरे दिला. म्हणजे त्या दिवशी परत नाईट शिफ्ट होती. तर मी त्यांना म्हटलं की मी जाऊन ना, शूटिंग आहे माझं वगैरे. तर आणि दरम्यान आपल्या झी गौरवचा परफॉर्मन्सची चर्चा चालू होती, त्याची मध्ये मध्ये रिहर्सल्स चालू होत्या. म्हटलं सध्या नेमकं माझं इतकं बिझी शेड्यूल आलंय डॅडी, मी काय करू, मी नाही करत तो परफॉर्मन्स. तर ते म्हणाले काय वेडी आहेस का, मी ठीक होतोय, मला काय झालंय, मला तर तिनं काल उगाच ऍडमिट केलं, मला श्वास घेता येत नव्हता म्हणून. म्हणजे ही वॉज येट नॉट बिलिव्हिंग की त्यांना ऍडमिट करायची गरज होती. त्यांना वाटलं उगाच कौतुक करतात ह्या मुली. तर मी म्हटलं नाही, तुम्ही मला तुमची काळजी घ्यायची, मी परफॉर्मन्स जाऊ द्या ना माझा. तर ते नाही 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 म्हटलं, नाईटला शिफ्ट शूटिंग पण आहे माझं. ते म्हणाले ओके ते पण कर. म्हटलं तुम्हाला भेटणार कधी मी परत, कारण आता मी गेले 10 वाजता सकाळी समजा, तर परत पहाटेच येणार मी 6 वाजता सकाळी. तर ते म्हणाले नाही नाही काय प्रॉब्लेम नाही, मी आहे इथे, सगळे खूप चांगले आहेत, नर्स वगैरे सगळे डॉक्टर्स वगैरे खूप चांगले आहेत. म्हटलं ठीक आहे. तर मी गेले. त्यानंतर माझ्या बहिणीची फ्लाईट होती, तर लंडनला ती जाणार होती, 2-3 दिवसासाठी जाणार होती. तिला पण बाबाने सांगितलं की काही कामं सोडू नका, मी इथे फर्स्ट क्लास आहे. आणि आयसीयू मध्ये होते बरं का ते, त्यांचा सगळा इलाज तो त्या लेवलचा चालू होता. पण तरी ते आमच्याशी एकदम त्या पाठीरागासारखं ते ओरिजिनल डॅडीच होते ते. त्यामुळे अजिबात असे गळले बिळले काही नव्हते. कम्प्लीट त्यांचं ब्रेन आमच्या बरोबर होतं की या मुली काम करतात, त्यांना कामापासून थांबवायचं नाही. तर त्यांनी तिला सांगितलं की नाही तू पण जायचंस, लंडनला जायचंय, तू जा, तू 2-3 दिवसांनी येशील, तोपर्यंत मी घरी पण पोहोचलेला असेल असं. म्हणून तिला पाठवलं. मी 6 वाजता आले, ती 7 वाजता गेली आणि मी 10 वाजेपर्यंत होते. म्हटलं डॅडी आता मी जरा घरी आंघोळ वगैरे करून येते, कारण ऑल द राऊंड द क्लॉक माझं काम चालूच होतं. मी घरी जाऊन आंघोळ करून येते. आणि त्याच दिवशी संध्याकाळी झी परफॉर्मन्स होता. ते म्हणाले परफॉर्मन्स किती वाजता आहे, म्हटलं मला तिथे 5 वाजता पोहोचायचंय. तर ते म्हणाले ठीक आहे, मग तू आता यायची गरज नाहीये, तू घरी जाशील ना, रेस्ट कर, परत तुला रिहर्सलला पण जायचं असेल असं म्हणून मी जे 9:30-10ला गेले, मी जेमतेम घरी पोहोचले तर मला हॉस्पिटलमधनं फोन आला की अहो तुम्ही येता का लगेच हॉस्पिटलला. म्हटलं काय झालं, मी आत्ताच तर त्यांना ब्रेकफास्ट, म्हणजे ते हार्डली 2 चमचे कॉर्नफ्लेक्स वगैरे खात होते, तेवढं त्यांना भरवून मी निघाले होते. तर ते म्हणाले की नाही नाही तुम्ही जरा या, थोडं अर्जंट आहे. मी गेले तिथे हॉस्पिटलला आणि मी एकूण सगळ्यांचे चेहरे पाहिले. मला आत जाऊ दिलं नाही त्यांनी. आणि मी लांबून असं काहीतरी बघितलं तर असं काहीतरी ते प्रेस चालू होतं त्यांचं. आणि आय वॉज नॉट शुअर की इट वॉज डॅडी. ते हार्ट बीट हे करतात ना, ते मी बघितलं. आईला फोन केला मी, आईला फोन केला मग, आणि म्हटलं मा ये हॉस्पिटलला, कारण मा येऊन जाऊन होती, कारण घरी वैशालीची धाकटी मुलगी होती, त्यामुळे शी कुडंट लीव्ह द हाऊस. तिला म्हटलं मी की तू ये जरा, तिला पण घेऊनच ये आता, कारण मला थोडस काहीतरी विचित्र वाटतं इथे. ताई निघाली घरातून आणि नंतर मी बघते मला कोणी काही बोलतच नाहीये. आणि नंतर एक दुसऱ्या पेशंटची कोणीतरी नातेवाईक बाहेर आली, ती म्हणाली तुमच्या डॅडींना हे करतात, हार्ट पंप करतात. म्हटलं आता तर मी त्यांना सोडून गेले होते व्यवस्थित, त्यापाशी बोलले पण छान. First of all, let me thank you, Jackie Shroff. What a wife. सब जानते हैं कि आप एक प्रोड्यूसर है, डायरेक्टर है, कई फिल्में आप कर चुके हैं. आपके संसार की जो फिल्म है उसके डायरेक्टर कौन है, आप है कि ये है? सच बोलूं क्या? हाँ सच तो बोलना है बस. हम लोग दोनों हैं 50-50%. क्योंकि मुझे ऐसा लगता है कि जो संसार में दोनों, वो जो है ना, दोनों तरफ से अगर बराबर इंजन चले, पहिया. गाड़ी बराबर चले. दोनों पहिए हैं. पहिये है दोनों. और कानाला खड़ा, इनके जो है वो बात, मेरे काम में ड्रम बजता है. इस ड्रमिंग डगा 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 डगा. वो ड्रम से क्या होता है कि काफी टाइम बहुत सी चीजें अच्छी भी होती हैं और वो डिफरेंसेस होते हैं. और ऐसी लाइफ भी क्या यार, अगर हस्बैंड वाइफ के बीच में डिफरेंस ना हो और मजा, बट येट वी हैड अ ग्रेट लाइफ एंड आई एम वेरी लकी टू गेट हर. एंड फाइनली मैं इसको एक ही बात बोलता हूँ लाइफ के अंदर, कि एक टाइम था, आज से कुछ 6-7-8 महीने पहले मैं लाइन से आउट हो गया था. आउट कैसे हो गया कि तबीयत खराब, पाँव में दर्द, चल नहीं पा रहा हूँ. और बहुत सी हिंदी फिल्में करते करते ना बस टांगे टूट गई हैं. और मेरे को मालूम था, तो जब मैं नहीं चल पा रहा था, यहाँ तक कि यार किसी बोलती वहाँ मैंने यार नहीं चल पा रहा हूँ, तो बोलती क्या बात है. मैं कहा ये चार्जर, अपनी लाइफ भी मोबाइल की तरह है, और इसमें जैसे जैसे चार्ज कम होता जाता है, अपनी तो अपने को बोलता है अभी तेरा चार्जर खत्म हो रहा है, रिचार्ज कर. इसने प्लग लगाया,
कहने का मतलब इसने बोला वर्कलोड कम करो, ये करो, और चार्ज होना शुरू किया. हियर आई एम बॉस. या आज मैं आपके स्टूडियो में चल के आया हूँ, और जो कुछ भी है बिकॉज ऑफ हर, आई हैव कम टू प्ले ट्रिब्यूट टू हर. एंड थैंक टू संजय बाबू. मैं आप लोगों का शो देखता हूँ, काना लखड़ा सुपर हिट है यार. एंड आप लोग इतना इसमें क्या बात है, और मैं इनफैक्ट वेट करता हूँ कब आएगा, कब देखूंगा. ऑनेस्टली बोलू, आईचं ते डाएटचं ते आहे ते सिस्टम खूप चांगलं आहे. बिकॉज ऑफ दॅट नाव इवन आय एम व्हेरी डिसिप्लिन्ड. मला पण डाएट करायचा आवड आहे. मी स्वतः प्रॉपर फिटनेस डाएटवर आहे लास्ट 3 वर्षांपासून. कारण ऑब्व्हियसली माझा करिअर तर आहे ते इंडस्ट्रीमध्ये, पण बट अर्लियर ऑल्सो जेव्हा मी लहान होतो तेव्हा आई शी टू शूट अलॉट, लाईक तिचं शूटिंग होतं एव्हरी डे, आणि शी हरसेल्फ कुड नॉट बी अवेलेबल टू मेक फूड फॉर मी, राईट. पण जेव्हा काही पण होतं लंच किंवा डिनर, ती मला फोन करशील आणि विचार करशील की काय खाल्लं, जेवण खाल्लं की नाही, रात्री काय खाणार, तू कुकला सांगितलं का नाही. तर ऑलवेज शी वॉज देअर फॉर मी दॅट वे. तर मला जे पण हवे होतं ते मला मिळालं, पण तिचं डिसिप्लिन आणि तिचं डायट सिस्टम माझ्यावर पण आलंय. मग आईचा काय स्ट्रिक्ट आहे खूप? कानाला खडा काय लावला? हे आई बसली सांग. ए म्हणजे खूप आहे. एक गोष्ट आहे की आई खूप फास्ट आहे. एक दिवशी मी नाश्ता करायला, नाश्ता माझा आई गरम करून देणार होते मला, आणि मी 2 मिनिटासाठी बाथरूम मध्ये गेलो. त्यात आणि तिला एक सवय आहे की जे पण मी खातो, जे पण कोणी खातो घरात, तेच चकायचं आणि तेच करायचं. तर मला जे मी बाथरूम मध्ये 1 मिनिटासाठी गेलो, आणि त्यात मला फर्स्ट एक आवाज आली की खूप ठिक्कर झालं. इमिजिएटली 10 सेकंड नंतर आवाज आली. तर मी विचार करतो की काय झालं आता, आणि मी बाहेर आला आणि बघितलं की ती आहेच नाही. कुठे पळाली आई? तर बाहेर जाऊन बघितलं, हॉलमध्ये नाही, किचन मध्ये नाही, घराचे बाहेर ती देवा लावत आहे. आणि मला आई नाश्ता कुठे आत, आणि तू काय करत होती? मला थोडं तिखट लागलं, त्यामुळे मी गोड खाल्लं, आणि आता मला बरं वाटतंय. काही वेळेला असं होतं की अरे त्यावेळेला मी करायला नको होतं. आज अनेक वर्षानंतर असं वाटतं की हो नको करायला पाहिजे होतं. तर असं तुला काही असेल तर हा पुढचा हा वेळ तुझा आहे स्वतःचा, तुला पाहिजे ते म्हणू शकतेस. काही काही गोष्टी अशा येतात प्रोफेशन मध्ये की जेव्हा तुम्हाला काळजी घ्यायची असते आणि ती काळजी घेतली जात नाही. म्हणजे बऱ्याच असं होतं की काय काय तुमच्याकडे कामच नसतं. 1-2 महिने निघून जातात की तुम्ही इतकं सतत 24 तास बिझी असतात, आणि सडनली 2-3 प्रोजेक्ट तुमचे संपतात, आणि नवीन प्रोजेक्ट सुरू होण्याच्या आधी 1-2-3 महिन्याचा असा काळ जातो की तुम्हाला वाटतं की अरे लोक विसरलीत की काय आपल्याला, कोणीच मला फोन करत नाहीये प्रोजेक्टसाठी. आणि एक ना स्वतःला अशी खंत वाटतं की बापरे आपलं काही चुकलं की काय, आपण जे प्रोजेक्ट केले ते चुकले की काय. आणि अशा वेळेस ना नेमका असं काहीतरी एक चुकीचा प्रोजेक्ट येतो आपल्याकडे, आणि तुम्हाला वाटतं नाही नाही लोक आपल्याला लक्षात ठेवतायत, आणि तो चुकीचा प्रोजेक्ट कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे कधीतरी एक असा एक तत्सम एक नवीन व्यक्ती येतो, तो म्हणतो की ताई प्लीज कोऑपरेट करा ना, आणि आमच्या पिक्चरमध्ये आम्हाला तुमचा कॅमिओ रोल हवाय. तेव्हा असं वाटतं की चला ऍटलीस्ट मेकअप लागेल चेहऱ्याला. आणि मला का कोण जाणे असं नेहमी एक ते विश्वास असतो की दारात आलेल्या कामाला परत पाठवू नये, असं एक माझा एक विश्वास आहे, म्हणून मी करते. आणि नंतर जेव्हा 1 वर्षानंतर तो पिक्चर रिलीज होतो तेव्हा असं वाटतं अरे का केला हा सिनेमा, मी असं काहीतरी चुकीचंच घडलेलं असतं त्या सिनेमामध्ये, की इतर लोकांनी इतकं वाईट काम केलेलं असतं, इतका वाईट झालेला असतो तो चित्रपट. असं झालेलं आहे माझ्या बाबतीत. आता माझं गाव जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे. ढालीवाडी नावाचं कवठे मंगळ तालुक्यामध्ये गाव आहे, आणि त्याच तालुक्यामध्ये असणारं एक आगळगाव नावाचं माझं आजोळ होतं. त्या आजोळमध्ये मी त्या ठिकाणी प्रायमरी स्कूलमध्ये राहिलो. आणि माझी आई जी होती ती माझी आई हौसाबाई, ती शेतावर काम करायची. माझे वडील जे होते ते वडील मुंबईमध्ये गिरणीमध्ये कामाला होते, परंतु अचानक त्यांना ताप आला, आणि त्या तापामध्ये त्यांचा डेथ झाली. आणि त्यानंतर मी 6 महिन्याचा होतो, तर माझ्या आईने ठरवलं की माझ्या बाळाला मी सांभाळणार, आणि ती अनेक वर्ष शेतावर काम करत राहिली. माझ्या मुलाने शिकलं पाहिजे, बाबासाहेबांच्या सारखं त्याने मोठं बाप व्हायला पाहिजे.
आणि अशा पद्धतीनं आई शेतावर काम करत राहिली. मी शाळेला जात होतो आणि अशा पद्धतीनं माझ्या मनामध्येही बाबासाहेबांच्या बद्दल प्रचंड प्रेम होतं. आमच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटमुळं आमचा एक समाज प्रगल्भ होत होता. शिक्षणाकडे प्रत्येकाचं लक्ष होतं आणि त्या दृष्टिकोनातून मी शिकत राहिलो. बाबासाहेबांची प्रेरणा माझ्या मनामध्ये होती. तर मला खेळण्याची फार आवड होती. म्हणजे व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, अशा खेळांच्या संबंधामध्ये आपणाला एक चांगल्या पद्धतीची आवड होती. मोठा प्लेअर व्हावा असे आपल्याला वाटत होतं. त्यानंतर आपण नाटकामध्ये आपण कामं केलेली आहेत. एकच प्याला, हा एकच प्याला हे नाटक होतं आपल्या गडकरींचं. हा कुठली भूमिका केली होती त्याच्यात? त्याच्यामध्ये तर तळीरामाची भूमिका केली होती. म्हणजे भूमिका मी केली तर तळीरामाची, पण मी तळीराम जे घेत होता त्याला कधी मी हात लावलेला नाही आहे. आणि त्यामुळं त्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर जर मी केलेलं असलं तरी आपल्या जीवनामध्ये ते कॅरेक्टर येऊ नये. आणि उद्ध्वस्त होणारा जो माणूस आहे, एकच प्याला प्याल्यानंतर दुसरा प्याला, तिसरा प्याला, चौथा प्याला आणि मग शेवटी तो शेवटचा प्याला आणि तो नंतर भ्याला. तर त्यामुळं तो जो तळीरामाचे म्हणजे कसा माणूस उद्ध्वस्त होतो. म्हणजे पण मी जरी कुठे अमेरिकेला गेलो, लंडनला गेलो, चायनाला गेलो किंवा जर्मनीला गेलो, रशियाला गेलो, तर अनेक लोक पितात, पण मी अजिबात पित नाही. आणि मला काही तो पिण्याचा अनुभव नाही आहे. मला पिण्याचा अनुभव नाही आहे. मला बाकीचं काही तर खाण्याचा अनुभव नाही आहे. त्यामुळे ठीक आहे. तर म्हणजे तर अशा पद्धतीने. आणि मला यांची चित्रपटांची आवड होती. अमिताभ बच्चनचं जे कॅरेक्टर आहे, अमिताभ बच्चनचं कॅरेक्टर मला आवडायचं. मिथुन चक्रवर्ती जे आहे ते मिथुन चक्रवर्ती कम्युनिस्ट मुवमेंटमधून आलेले. किंवा अशा पद्धतीनं एक कामगारांच्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी संघर्ष करणारा जो त्या ठिकाणचा तो नेता आहे. ज्या पद्धतीनं जॉर्ज फर्नांडिस यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मुवमेंट उभी केली कामगारांची, तर अशा पद्धतीनं म्हणजे कामगारांच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये आपणाला आवड होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेबर मिनिस्टर असताना बाबासाहेब आंबेडकरांनी 12 घंट्याची ड्युटी 8 घंटेची केलेली होती. त्यांना जे मेडिकल हेल्प आहे ती मिळवून दिली होती. आणि कामगारांच्यासाठी बरेचसे कायदे करण्याच्या संबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे सातत्यानं काम करत राहिले होते. त्यामुळं कामगारांच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये मला आवड होती. आणि डॅशिंग अशा पद्धतीचं जे व्यक्तिमत्व होतं अमिताभ बच्चन सारखं, म्हणजे अँग्री मॅन. अमिताभ बच्चन अँग्री मॅन होते, मी सुद्धा अँग्री मॅन होतो. तुम्हाला कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्ही अँग्री मॅन म्हणूनच ओळखले जातात, खरं का? हा, म्हणजे एक तर मी अँग्री मॅन यासाठी होतो की माझा माणूस हंग्री मॅन होता. त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो माणूस आहे तो माणसासारखा माणूस असताना त्या माणसाला माणुसकीचे हक्क अधिकार मिळत नाही आहेत. त्याला उघड्यावर शौचालयात जावं लागतंय. आमच्या भगिनी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं त्यांची परिस्थिती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि देशामध्ये सगळीकडे बिजली निर्माण झालेली आहे, पण आमच्या झोपडपट्टीतल्या माणसाला त्या ठिकाणी लाईट मिळत नाही. झोपडपट्टीतल्या माणसाला पोटभर खायला मिळत नाही आहे. मुलं डिग्र्या घेऊन फिरतायत. तर त्यामुळं माझ्या मनामध्ये एक अशी भावना होती की जी दलित प्रांताची मुवमेंट सुरू झाली होती. खेड्यापाड्यातल्या दलितांवर अन्याय आणि अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये होत होते. आणि संजय मोनेजी ही मुवमेंट जी आहे, ही मुवमेंट आमची पॅन्थरची मुवमेंट जी होती, सगळे जे साहित्यिक होते, कवी होते, कादंबरीकार होते, कथाकार होते, वैचारिक लेखन करणारे जे साहित्यिक होते, त्यावेळेला पॅन्थरच्या कार्यकर्त्यांपैकी नेत्यांपैकी कुणाचा प्रभाव तुमच्यावर जास्त होता? नाही, प्रभाव राजा ढाले आणि नामदेव ढसाळ हे 2 नेते होते. आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली दलित प्रांताची मुवमेंट ही मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या देशामध्ये उभी राहिली. आणि एक फार मोठं अट्रॅक्शन होतं. जसं अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅन्थर होती, नेग्रोंच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये उभी राहिलेली जी ती काही ब्लॅक पॅन्थर होती, तशाच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आणि भारतामध्ये दलितांवर अत्याचार होत होते.
देशाला स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी सुद्धा अत्याचार होत होते. त्यामुळं दलित तरुणांच्या मनामध्ये एक विद्रोहाची आग पेटलेली होती. जर तुम्ही अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय करत असाल तर अन्यायाला चोख उत्तर देण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीच्या भावनेनं दलित प्रांताची मुवमेंट ही राजा ढाले, नामदेव ढसाळांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. आणि मी त्या मुवमेंटमध्ये ओढला गेलो. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहिला होतो आणि या दलित प्रांताच्या मुवमेंटमध्ये मी आलो. तर मुनेची दलित प्रांताची मुवमेंट अशी होती की आमची दलित प्रांताची छावणी असायची. आणि पॅन्थर हा जो आहे प्राणी, हा पॅन्थर प्राणी हा झेप घेतो आणि झेप घेऊन तो नरडीचा घोट घेतो. तर अशा पद्धतीनं पॅन्थरची जी मुवमेंट आहे ही आम्ही कोणावर अन्याय करणार नाही. पण जर आमच्यावर अशा पद्धतीने कोणी अन्याय केला तर आम्ही झेप घेऊन तो आम्ही तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची मुवमेंट होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रभावित झालेली ही मुवमेंट. युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आहे या दिशेनं जाणारी मुवमेंट. आम्हाला विषमता दूर करण्यासाठी आमचे हे आंदोलन आहे. आम्हाला समता हवी आहे. माणसामधला भेद कुठंतरी संपुष्टात आला पाहिजे. पिढ्यानपिढ्या पासूनचा जो हा विद्वेष आहे, हा द्वेष आहे, हा कुठेतरी संपला पाहिजे. आणि आम्हाला माणूस म्हणून जगू द्या. आपणही जगा आणि आम्हाला इथं जगू द्या. आपणही खा आणि आम्हाला थोडं खाऊ द्या. अशा पद्धतीनं आमची मुवमेंट जी होती ही मुवमेंट अत्यंत डेमोक्रेटिक पद्धतीनं. त्यामुळे आम्हाला नक्षलवाद अमान्य होता, आम्हाला आतंकवाद अमान्य होता, आम्हाला हिंसावादी आंदोलन अमान्य होतं. पण आम्ही मिलिटंट होतो. आम्ही कुणाच्या अंगाला हात लावणार नाही. पण जर विनाकारण आमच्या अंगाला कोणी हात लावला, आमच्यावर जर कोणी झेप घेतली तर त्याला रिॲक्शन देण्याची भूमिका आमची होती. आणि दलित पॅन्थरमध्ये असे पॅन्थर्स आम्ही तयार केलेले होते अन्याय सहन न करणारे. अशा पद्धतीने आपण त्या मुवमेंटमध्ये आपण आलो. आमची भेट त्यांनी सांगितल्याप्रमाणे साहेब ब्ल्यू डायमंड हॉटेलमध्ये आम्हाला बघायला आले. आणि तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं? कोणाला भेटायला जायचं असं सांगितलं होतं? नाही, माझ्या घरच्या लोकांनी तर 1-6 महिनेपूर्वी आमचं बोलणं चाललं होतं. माझ्या आजोबांकडे मी शिकत होते. त्यानंतर मी सर्व्हिस करण्यासाठी पुण्याला 2 वर्ष राहिले. आणि त्यावेळेला पत्रव्यवहार जास्त असायचा. 1992 ची गोष्ट आहे ही. आणि आजोबांनी पूर्वी कळवलं होतं मला पत्राद्वारे की असा असा प्रस्ताव आलेला आहे म्हणून. पण अचानकपणे साहेब बघायला येतील हा कार्यक्रम जेव्हा मला माझे आजोबा सकाळी पुण्याला माझ्या मावशीकडे मी राहत असताना घेऊन जायला आले, त्या दिवशी समजला. आणि मजेशीर ही गोष्ट आहे की साहेब आम्हाला बघून गेले आणि हॉटेलचं बिल त्यांनी पूर्ण दिलं नव्हतं. त्यानंतर साहेब निघून गेल्यानंतर आम्हाला काय अहो, ही काय सांगायची गोष्ट नसते. आणि त्यांच्या फ्लाईट त्यांना पकडायचं होतं आणि आमची परिस्थिती पण एवढी नव्हती. आणि पहिल्यांदाच आम्ही 5 स्टार हॉटेल पाहिलं होतं. आणि त्यांना फ्लाईट पकडायचं होतं म्हणून ते गडबडीत सगळे त्यांचे नातेवाईक ते निघून गेले आणि 1,000 रुपये द्यायचे बाकी होते. अरे बापरे. आणि आम्हाला आमच्या घरच्या लोकांना बोलले की तिथले लोक की कारण बाकीच्या घरच्याच लोकांचा तो कुटुंबाचा कार्यक्रम होता. पण तुम्हाला हा अंदाज नाही का आला की ज्या अर्थी पैसे न देते गेले त्या अर्थी त्यांनी पसंत केलाय? कारण जर पसंत नसते पैसे ते निघून गेले नसते का? ते नाही, काय साहेब? होकार तर 2 दिवसांनी आला आम्हाला. नाही, पसंत गेल्यामुळेच उधारी ठेवून गेलो. हा, मग आणि 2 दिवसांनी गोष्ट अशी घडली की महाराष्ट्र पूर्ण काहीतरी कारणास्तव बंद होता. आणि तेव्हा लँडलाईन फोन असायचा आणि शक्यतो जास्त कुणाच्या घरी नसायचा फोन. तर साहेबांचा फोन पोलीस स्टेशन मध्ये आला आणि पोलीस स्टेशनहून पोलीस आमच्या घरी पहिल्यांदाच आले, मावशीच्या घरी. आणि पोलीसवाले बोलले की तुम्हाला मंत्रीच्या इथून मुंबईहून फोन आलाय, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलंय. आणि त्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन मग यांचं होकाराचं आम्हाला जे उत्तर आलं ते पोलीस स्टेशनच्या फोनवर आलेलं होतं. मग शक्यतो काय आहे ना साहेब की प्रेमाचे निरोप पूर्वी कबुतराकडनं दिला जायचा, मग एखाद्या विश्वासू दासीकडनं नोकराकडनं दिला जायचा. पण पोलिसाकडनं प्रेमाचा निरोप मला वाटतं पहिलीच घटना आहे. बरं, लग्नाच्या आधी तुमचा एक व्यवस्थित ठरलेला दिनक्रम असेल ना, असं तसा. लग्नानंतर तो बदलला निश्चितच. मग त्या बाबतीत काही कानाला खडा वगैरे तुमचा? नाही, असं काय कधी घडलं नाही कानाला खडा लावल्यासारखं. पण नाही, म्हणजे मी तिला अगोदरच शिकवला होता चांगला धडा.
मी लग्नाच्या वेळेला तिला शिकवला होता चांगला धडा, मग ती कशी काय लावेल आपल्या कानाला खडा. आणि मी तर त्यावेळेला खात होतो पाव आणि वडा. मी तर त्यावेळेला खात होतो पाव आणि वडा. म्हणूनच मी होतो माझ्या समाजाच्या पाठीमागे ताकदीनं खडा. माझ्या समोर नेहमीच पडलेला असायचा दलितांच्या प्रश्नांचा तसडा. माझ्या समोर नेहमीच पडलेला असायचा दलितांच्या प्रश्नांचा तसडा. म्हणूनच मी खात होतो रोज रात्री पाव आणि वडा. तुमची जे नेहमी नक्कल करतात ते राज ठाकरे. म्हणजे ज्यांचं आणि माझं फारसं जमत नाही त्यांचं नाव आहे राज. ज्यांच्या बरोबर माझं जास्त जमत नाही त्यांचं नाव आहे ठाकरे राज. म्हणूनच मी आलो आहे जी मराठीच्या कार्यक्रमाला आज. मला तर चढवायचं आहे जी मराठीला सुंदरसा साज. मला तर चढवायचं आहे जी मराठीला सुंदरसा साज. आणि माझ्या डोक्यावर आहे जय भीमचा ताज. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. म्हणजे मी ज्यांना लवकर करू शकत नाही मीच. मी ज्यांना लवकर करू शकत नाही मीच. त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि एक शेवटली महत्वाची व्यक्ती, अत्यंत महत्वाची व्यक्ती तुमच्यासाठी, माननीय रामदासजी आठवले. मला तर करायचं आहे या देशामध्ये वाढत चाललेल्या विषमतेचा नाश. मला तर करायचं आहे या देशात वाढत चाललेल्या विषमतेचा नाश. कारण माझं नाव आहे रामदास. लोक म्हणतात मला रामदास आठवले. लोक म्हणतात मला रामदास आठवले. मी तर माझ्या भीमाच्या विचाराला नटवले. जे जे माझ्या विरोधामध्ये गेले त्यांना मी कटवले. जे जे माझ्या विरोधामध्ये गेले त्यांना मी कटवले. कारण या पट्ट्याला म्हणतात रामदास आठवले. मग चित्रपटाची आवड तुमची नंतर पुढे कायम राहिली. राजकारण जसं तुम्ही करत गेलात, राजकारणाकडे ओढला गेलात, तरी चित्रपटाची आवड होती. तुम्ही त्यानंतर एका चित्रपटात नायकाचे काम केलं होतं. शिवाय तुमचा आवडता कलाकार तुम्ही म्हणालात अमिताभ बच्चन. त्याचा आवडता कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात आवडता? शोले चित्रपट जो आहे, म्हणजे अमिताभ बच्चनचा शोले चित्रपट जो आहे, या शोले चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी मोठं काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी गब्बर सिंग यांचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात चांगलं झालेलं आहे. धर्मेंद्र हेही त्या चित्रपटामध्ये होते. त्यानंतर म्हणजे अनेक असे जे अमिताभ बच्चनचे चित्रपट होते ते चित्रपट आपण पाहिलेले आहेत. पण एक अन्यायाचा प्रतिकार नावाचा एक चित्रपट होता. दौलत पेंटर हे आमच्या समाजामधले एक आर्टिस्ट होते. दलित पॅंथरच्या मुवमेंटवरती आधारलेला किंवा त्या मुवमेंटला साजेसा किंवा त्या मुवमेंटची भूमिका मांडणारा अशा पद्धतीचा अन्यायाचा प्रतिकार नावाचा एक चित्रपट होता. आणि त्या चित्रपटामध्ये टायटल रोल माझा होता. त्या ठिकाणी हातामध्ये मशाल घेऊन आपण अंधाराला कापत कापत आपण पुढे चाललेलो आहोत. हा जो अंधार आहे, हा जो अन्यायाचा अंधार आहे, विषमतेचा अंधार आहे, हा अंधार आम्हाला संपुष्टात आणायचा आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अंधार असेल त्या त्या ठिकाणी जय भीमचं जे मशाल आहे, बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची जी मशाल आहे, तुम्ही तर राहा खुशाल कारण माझ्या हातामध्ये आहे पेटती मशाल. अशा अनेक गायकांची गीतं होती. ही गीतं जी मला अत्यंत प्रेरणादायक मला ठरली. आणि त्या काळामध्ये रात्रभर आमची कवाली चालायची. आमची म्हणजे आमच्या शायरांची कवाली चालायची आणि मी रात्रभर ती कवाली मी ऐकायचो. आणि मला या सगळ्या शाहिरांनी माझ्या पाठीमागे सगळे शाहीर उभे राहिले. माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकद तर माझ्या पाठीमागे उभी राहिलीच. माझ्या व्यक्तिगत नावाला तसा वेगळा अर्थ म्हणजे माझ्या एकट्याच्या नावाला काय तसा अर्थता नाही आहे. पण माझ्या पाठीमागे थवीच्या थवी, माझ्या पाठीमागे झुंडीच्या झुंडी, माझ्या पाठीमागे कार्यकर्त्यांच्या ज्या फळीची फळी, अनेक खेड्यापाड्यामध्ये पॅंथरच्या छावण्या,
झोपडीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये पॅन्थरच्या छावण्या आणि एखादा मोर्चा निघाला. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे यासाठी निघणारे जे मोर्चे होते, इथं लाखोचे मोर्चे असायचे. झोपडपट्टीतल्या माणसाला न्याय द्या यासाठी निघालेले मोर्चे लाखोचे मोर्चे असायचे. मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा यासाठी काढलेले मोर्चे मोठे असायचे. बेरोजगारांना रोजगार द्या यासाठी काढलेले मोर्चे भव्य असायचे. आणि असे एवढे भव्य मोर्चे पाहून माझ्या नावाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला. मी एकट्याला काय माझा अर्थ नाही, परंतु ही जी मुवमेंट आहे या मुवमेंटमध्ये हजारो लाखो लोक मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाले आणि सर्वसामान्यातून शून्यातून पुढे जाणारा एक माझ्यासारखा जो कार्यकर्ता होता, या कार्यकर्त्यांनी ते ठरवलं की आपण साहित्य बसण्यापेक्षा आपण फील्ड वर्क केलं पाहिजे. समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. गावागावामध्ये फिरलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते ऐकले पाहिजेत. आणि म्हणूनच मी ठरवलं की मला फुल टाईम काम करायचं आहे. सुरुवातीला माझ्या आईला वाटायचं की मी नोकरी केली पाहिजे, पण नोकरी वगैरे करण्याच्या भानगडीमध्ये न पडता मी ठरवलं की मला फुल टाईम काम करायचं आहे. मला माझ्या समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न मला आता साकार करायचं आहे आणि हे स्वप्न साकार करायचं आहे म्हणजे दलितांना स्वाभिमानाने जगवायचं आहे. दलितांना आपल्या पायावर उभं करायचं आहे आणि त्यासाठी मला कुठंतरी थांबलं पाहिजे. मला माझ्या व्यक्तीच्या नोकरीचा विचार न करता. त्याच्या आधी तुम्ही युवा नेता होतात तेव्हा तुम्ही म्हणालात की माझं केस वेगळे असायचं, माझा वेश वेगळा असायचा. तुमच्या ते व्यक्तिमत्वाची नक्कल करणारे असंख्य तरुण तेव्हा होते, आजही आहेत. आज तुमच्या कविता जशा गाजतात तसं तुमचे उत्तम उत्तम कपडे, तुमचं घड्याळ आणि हे ते सगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहात. तुम्ही मंत्रिपदाची जेव्हा पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा तुम्ही म्हणाले मी धावत धावत गेलो. तुमच्याकडे योग्य ते कपडे नव्हते असं आम्ही ऐकलो, तर खरं आहे का ते? नाही, कपडे नव्हते असं नाही आहे. कपडे तर मला भरपूर होते, पण ते माझे कपडे जास्त रंगीबेरंगी असायचे. त्यामुळे आता शपथ घ्यायला पण चाललेलो आहोत तर आपले कपडे जास्त तसे हायलाइट म्हणजे तसे नसावे. आणि म्हणून पहिल्यांदाच मी पांढरा ड्रेस मी घातला होता, म्हणजे सफेद पॅन्ट आणि सफेद ड्रेस जो आहे, तर तो ड्रेस मी घातलेला होता आणि धावपळ करत मी गेलो आणि माझ्या खिशाला पेनही नव्हता. तर ज्या वेळेला मी शपथ घेतली त्यावेळेला शरद पवारांच्या खिशातला पेन मी काढला आणि त्या पेनने मी आणि शरद पवारांकडनं तुम्ही एखादी वस्तू घेतली आणि त्यावेळेला मी त्यांच्याकडून घेतलेला पेन जो आहे तो अद्याप मी त्यांना परत केलेला आहे. त्यांनी नंतर कानाला खडा लावला आणि ठरवलं की आठवलेना कधी पेन द्यायचा नाही. म्हणजे शरद पवार साहेबांच्या खिशापर्यंत हात पोचणारं पहिलं व्यक्तिमत्व मला वाटतं महाराष्ट्रातले तुम्ही. हा, पण खिशापर्यंत हात माझा गेला पण पेनसाठी गेला, पेनसाठी. दुसरं खूप कष्ट केले तुमच्यासाठी, तुम्ही कष्ट केलेत. तर आईची कुठली शिकवण तुम्हाला असं वाटतं की आपल्याला उपयोगी पडली आयुष्यभर? म्हणजे माझ्या पाठीशी अनेक वर्ष राहिली आई, माझ्या पाठीशी अनेक वर्ष राहिली आई, पण तिनं जाण्याची केली घाई. अजून ती आमच्यासोबत असायला पाहिजे होती काही वर्ष. आईची शिकवण हीच होती की आपण ताट मानेनं जगायचं. माझी आई सुद्धा एकदम स्वभावाने फार कडक होती आणि आईचं हेच म्हणणं होतं की बाबासाहेबांची शिकवण जी आहे ती अशिक्षित होती. एकही दिवस शाळेमध्ये न गेलेली माझी आई होती, पण माझ्या पोरांनी शिकलं पाहिजे. भाषण करण्यापेक्षा लोकांचं काम करण्याची मला तर सवय होती. पण नंतरच्या वेळेला मी भाषण करू लागलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मी अनेक साहित्यिकांची भाषणं ऐकली होती. त्यामुळं खुसखुशीत भाषणं झाली की लोकांमध्ये हशा टाळ्या अशा पद्धतीनं लोकांना ती भाषणं आवडतात, त्यांच्या लक्षात राहतात. त्यामुळं मला एक अशा पद्धतीनं यमक जुळवण्याची मला सवय लागली होती आणि मी शब्द टाकला. आता मी जे आता बोललो आपण पार्लमेंटमधलं ऐकलं की सिंपलच आहे ते की पण एकदम लोकांमधून मोठी रिॲक्शन येते. म्हणजे मैं तुमको डरता हूं इसीलिए मैं तुमको समर्थन करता हूं. तर अशा या दोन ओळीमुळं त्या हाऊसमध्ये प्रचंड अशा पद्धतीचा आशा पिकला. आता एका नंतर एकदा मी असं म्हणालो होतो, नरेंद्र मोदी और अमित शाह अगर मुझे दे देंगे थोड़ा धक्का, नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी अगर मुझे दे देंगे थोड़ा धक्का तो मैं मारता हूँ कांग्रेस के खिलाफ जोरदार छक्का.
तर असं म्हटलं की त्या हाऊसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हशा किंवा लोक त्याला रिस्पॉन्स देतात. म्हणजे हशापेक्षाही मी काही हसण्यासाठी बोलतोय असं अजिबात नाही आहे. पण मी त्या ठिकाणी बसल्या बसल्या मला काही वेळ मिळत नाही आहे. मी मंत्रालयामध्ये असतो, तिथं मला 300, 400, 500 माणसं भेटतात. त्यावेळेला पार्लमेंटमध्ये माझा ड्रेस जो असतो तो माझा ड्रेस असा असतो की मी एकटाच तिथं टायवाला त्या दिसतो. म्हणजे टाय जास्त वापरत नाही. फार सूट बीट घातलेली कोणी नसतात. फार सूट बीट घातलेली कोणी नसतात. म्हणजे सूट वगैरे असतात, कोटवाले असतात, पण टायवाला मी एकटाच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे मी आहे टायवाला. मी तर असतो टायवाला, कारण माझा प्रधानमंत्री आहे चायवाला. का हो, घरामध्ये कपाटात कपड्यांसाठी आता जागा उरली का नाही? साहेबांना पहिल्यापासून अशी कपड्यांची फार आवड आहे. म्हणजे जेव्हा मला विचारलं गेलं एक मंत्र्याबरोबर लग्न करायचं आहे, राजकारणी लोकांना असं कधी स्टायलिश मध्ये असं कधी पाहिलं नव्हतं. आणि साहेबांचे कपड्याची स्टाईल वगैरे अशी वेगळीच होती. आणि लग्न झाल्यानंतर जास्त शौक साहेबांना म्हणजे कपड्यांचा जास्त असा म्हणजे मला नंतर कळालं. आणि साहेब नेहमी म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा फिरायला जायचं, जेव्हा त्यांचा शर्ट ज्या कलरचा असायचा त्या कलरची साडी नेसायला ते जास्त सांगायचे. आणि आता पण त्यांना नंतरच्या काळात ते झब्बे पायजमे वगैरे आता घालायला लागले दिल्लीला खासदार झाल्यापासून. आणि आता सूट बूट वगैरे अगदी म्हणजे सगळ्या पद्धतीचे कपडे घालतात ते. त्यांना नेहमी सुरुवातीला खूप टी शर्ट वगैरे जीन्सची पॅन्ट वगैरे घालायचे. जेव्हा आमचं नवीन लग्न झालं, आम्ही 1992 मध्ये लग्न झालं, आणि तेव्हा टी शर्ट पॅन्ट वगैरे भरपूर वापरायचे ते. शक्यतो व्हाईट कपडे कमी असायचे त्यांचे, सफारी असायचे. आणि नंतर मग आम्ही आमचं 1995 मध्ये आम्हाला घर सोडावं लागलं मलबार हिलचं. आणि जवळजवळ 17 वर्ष आम्ही चारकोपला कांदिवलीला राहिलो. त्यानंतर पंढरपूरच्या इलेक्शनमध्ये मग साहेबांनी पहिले इलेक्शन लढले ते, आणि तिथून निवडून आले. त्याच्या आधी ते दादरला म्हणजे आम्ही स्वतंत्र इंडिपेंडंट ते मुंबईमध्ये लढले. त्यावेळेला ते इलेक्शन हारले होते. आणि त्यानंतर झब्बा पायजमा घालायला लागले. आणि सगळ्या पद्धतीचे ते कपडे असे वापरतात आणि मला ते आवडतात. साहेब, शिर्डीमध्ये जेव्हा आपण निवडणूक लढवतो पेपरमध्ये तर असं हवा होती की तुम्ही निश्चितपणे निवडणूक जिंकणार, परंतु दुर्दैवाने तसं नाही घडलं. त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? शिर्डी हा जो मतदारसंघ आहे, तर हा शिर्डी मतदारसंघ हा रिझर्व्ह झाला होता. तर त्यामुळे मी असं ठरवलं की एखाद्या जनरल कॅन्डिडेटवर अन्याय करण्यापेक्षा आपण शिर्डी हा मतदारसंघ मला मुंबईपासून जवळ आहे, त्या ठिकाणी मीच इच्छा व्यक्त केली शरद पवारांच्या समोर, सोनिया गांधींच्या समोर, की मला शिर्डीमध्ये उभं राहायचं आहे. तर त्या ठिकाणी काय मला यश आलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी माझ्या संबंधामध्ये वेगळा प्रचार काय करण्यात आला, आणि त्यामुळं मला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. तर शिर्डीचा जो अनुभव आहे तो तसा चांगला अनुभव नाही. पण ठीक आहे, निवडणुकीमध्ये हारणं जितणं असतंच असतं. मला त्या ठिकाणी 3.5 लाखाच्या वरती मतं मिळाली, पण मी जवळजवळ 1,32,000 मतांनी शिर्डीमध्ये हरलो होतो. त्या घटनेने कानाला काय खडा लावला? म्हणजे शिर्डीमध्ये मी हरल्यानंतर मी माझ्या कानाला खडा लावला आणि मी ठरवलं की आता शिर्डीमध्ये उभं राहायचं नाही. त्यानंतर मी एअरटेल उदी इस्टेट नावाच्या माझ्या बंगल्यामध्ये दिल्लीमध्ये राहत होतो. मी 3 वेळेला खासदार असताना, तर त्या बंगल्यातलं तर सामानच बाहेर काढलं माझं. पण काय होतं की या तुमच्या राजकीय प्रवासामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला युती कोणाशी तरी वैचारिक कारवाई वाटली, नंतर ती सोडावी लागली. कदाचित तुमचे विचार नंतर पटले नसतील. पण हे सगळं करण्यापेक्षा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी ज्या संघटना आहेत त्या सगळ्या एकत्र करून त्यांचा एक मोठा पक्ष करण्याचा विचार तुम्ही का नाही केलात कधी? नाही, तर तो आमचा प्रयत्न आहे. म्हणजे रिपब्लिकन पक्षाचं जे ऐक्य आहे ते ऐक्यच झालं पाहिजे. बौद्ध समाजाचे सगळे नेते एकत्र आले पाहिजे. दलित समाजाच्या सगळ्या छोट्या मोठ्या संघटना एकत्र आल्या पाहिजे. आणि जे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहेत, मग ते मराठा असतील, ब्राह्मण असतील, मुस्लिम असतील, या सर्व समाजाला एकत्र आणणारा अशा पद्धतीचा बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला पाहिजे अशी माझी मनीषा आहे, भावना आहे. पण नेत्यांकडून काय तसा प्रतिसाद मिळत नाही आहे.
आणि त्यामुळं एक तर आपला पक्ष हा थोडासा कमी शक्तीचा असल्यामुळं आपणाला युती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. म्हणजे मग प्रकाश आंबेडकरांबरोबर तुम्हाला युती करायला आवडेल? मला आवडेल पण त्यांना आवडते का नाही मला माहित नाही आहे. परंतु प्रकाश आंबेडकरांना नेता म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. कुठंतरी 2 पावलं मागे पुढे गेल्याशिवाय आपल्याला अंतिम ध्येय गाठता येणार नाही आहे. क्या बात, क्या बात. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करायचं असेल तर 2 पावलं मागे आलं पाहिजे. आणि कामाच्या जोरावर नेता बनतो, फक्त भाषण करून नेता बनता येत नाही आहे. भाषण करणारा जो असतो तो वक्ता असतो, पण नेता बनायचं असेल तर लोकांची कामं करणं आणि लोकांचा विश्वास संपादन करणं. तर लोकांचा विश्वास संपादन कसा करायचा याचं मला चांगलं ज्ञान असल्यामुळं मी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. त्यांनी तयारी तर दर्शवावी आणि वेळ आली तर मी माझं मंत्रिपद सोडण्याची माझी तयारी आहे. मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य महत्वाचं आहे. बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणं हे महत्वाचं आहे. दलित समाजाला न्याय मिळवून देणं, त्यांना सत्ता मिळवून देणं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळं वाटेल ती किंमत मोजण्याची माझी तर तयारी आहे. पण याला समाजातल्या लोकांनी, मी पुन्हा पुन्हा हा मुद्दा मांडतोय की समाजानेच ऐक्याची मुवमेंट हातामध्ये घेतली पाहिजे आणि सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व तालुक्यामध्ये, सर्व शहरामध्ये लोकांनी एकत्रित राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जर ऐक्य होत असेल तर मला वाटतं की आपली ही फार मोठी ती शक्ती आहे. आणि जर वाढली आपल्या दलितांची एकत्रितपणे शक्ती, जर मजबूत झाली आपली दलितांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शक्ती, तर आपल्या समाजाला मिळणार आहे मुक्ती. त्यामुळे समाजाला मुक्ती मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, आपली शक्ती मजबूत केली पाहिजे. तर एक असा प्रयत्न जर होत असेल तर माझी त्याला हरकत नाही. मोनेजी, खरं आहे. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की माझ्या विचारांच्या धारेशी एकरूप झालेला माणूस या देशाच्या पंतप्रधानपदी बसलेला असावा, हे माझं स्वप्न आहे. आणि आज तुम्ही जे विचार बोलून दाखवले ते जर खरंच प्रत्यक्षात अंमलात आणले तर तो दिवस काही फारसा दूर नाही. आपल्यासोबत सातत्यानं मिळून मिसळून राहणारा कार्यकर्ता, आपल्यासाठी सारखी मोर्चे काढणारा कार्यकर्ता हा मंत्री तर झालेला, याचा एक प्रचंड अशा पद्धतीचा एक आमच्या आया बहिणींना, आमच्या मित्रांना, आमच्या कार्यकर्त्यांना एक प्रचंड अशा पद्धतीचा आनंद होता. आणि त्यामुळं एक तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते मला भेटण्यासाठी देत होते. मी त्यांना पत्र देत होतो, फोन करत होतो. कोणाचं नोकरीचं काम असेल, कोणाचं बदलीचं काम असेल, कोणाचं कर्जाचं काम असेल, कोणाचं झोपडपट्टीतलं काम असेल, अशा अनेक कामांच्या संबंधामध्ये मी लोकांना भेटत होतो. आणि एक मंत्रालयामध्ये कुतूहलाचा विषय होता की आठवलेंच्या कॅबिन समोर प्रचंड गर्दी असते आणि रोज मी कमीत कमी लोकांना भेटण्यामध्ये, आणि माझ्या शासकीय मीटिंग असायच्या, पण मी माझा जो सातपुडा बंगला होता तर मलबार हिलवरती, तर त्या सातपुडा बंगल्यावर मी रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत लोकांना भेटत होतो. आणि कधी मंत्रालय न पाहिलेल्या लोकांनाही मग मंत्रालय बघितलं, याचा मला प्रचंड अशा पद्धतीचा आनंद आहे. पण तुमच्या आईला तुम्ही पटवून देण्यात यशस्वी झालात का की मी महागाई कमी करेन? आता महागाई कमी, आता मी काय एकटा महागाई, एक तर आपल्या देशाची इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी तशी वाढत गेलेली आहे, इन्कम वाढत गेलेला आहे, लोकांचे पगार वाढत गेलेले आहे. पण सर्वसामान्य माणसाला अजून तेवढा न्याय मिळत नाही, गोष्ट खरी आहे. देशामध्ये जी गरिबी आहे ती गरिबी जर हटवायची असेल तर मी माझ्या पक्षाच्या वतीनं अनेक वेळेला भूमिका मांडलेली आहे की गरिबी त्यावेळेला हटेल की खालच्या माणसाला वर आणण्यासाठी त्याला ताकद दिली पाहिजे. आणि खालच्या माणसाला वर आणायचं असेल तर वरच्या माणसाने त्याला ताकद दिली पाहिजे आणि वरच्या माणसाने त्याला वर उचलण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं प्रयत्न आम्ही करतो आहोत. तर म्हणजे आपण जो मला प्रश्न विचारला की माझ्या आईची इच्छा होती, तर ती इच्छा काही एकदम पूर्ण होणार नाही आहे. आज माझी आई माझ्यासोबत नाही आहे. आई अनेक वर्ष ती कष्ट करत राहिली, पण त्यानंतर मला समाधान या गोष्टीचं आहे की आई मी मंत्री झाल्यानंतर 1-2 वर्षांनी ती मुंबईला आली. ती अनेक वर्ष मुंबईमध्ये राहिली, माझ्यासोबत ती राहिली आणि ती माझी नेहमी वाट बघत राहायची. माझे दौरे असायचे की मी आता सकाळी आलो की रात्री जायचो, रात्री आलो की दुसऱ्या दिवशी एका दिवस मुंबईत असायचो, म्हणजे आठवड्यातून 1-2 दिवस मुंबईत असायचो.
तर त्यामुळं आई माझी वाट बघत बसायची की माझा मुलगा कधी येतोय म्हणून. तर अशा पद्धतीनं अनेक वर्ष माझ्यासोबत आई राहिली. आणि एक मुनी जी आठवण करून देतो की मला कधी पक्क घर मिळेल असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहिला होतो त्यावेळेला कधीतरी आपल्याला पक्क घर मिळेल असं मला वाटलं नाही. मी जे काम करत होतो ते कुणाला एक नया पैसा न मागता मी लोकांना मंत्र्यांपर्यंत घेऊन जात होतो. अनेक लोकांना मदत करत होतो. परंतु एखादं घर जर घ्यायला 50-60 हजार रुपये तेवढे लागायचे दादरला वगैरे, तर आपल्याला काही तेवढे पैसे कुठं मिळण्याचा विषय त्या नव्हता. मी कुणाला पैसे मागत नव्हतो. मला कोणी चहा पाजायचे, मला कधी कधी ते जेवण द्यायचे, मला कधी टॅक्सीतून किंवा बसमधून घेऊन जायचे. तर आपल्याकडे काही पैसे नव्हते. तर या मुवमेंटमध्ये मी अशा पद्धतीने कसली अपेक्षा न करता, म्हणजे नेता बनण्याच्या इराद्याने जर कोणी काम करत राहिलं तर हा समाज सहजासहजी कुणाला नेता बनवत नाही आहे. आठवले साहेब, तुमच्या चळवळीच्या काळातले काही कार्यकर्ते तुमच्याबद्दलचे कानाचे खडे सांगायला येत आहेत. आता ते काव्यात सांगतायत का कसे सांगतात आपण बघूया. आपण त्यांना रंगमंचावरती आमंत्रित करूया. या सर. तर आडवले साहेब, तुमचे चळवळीच्या पासूनच्या काळातले काही तुमचे सहकारी मित्र कार्यकर्ते आज इथे आलेले आहेत. अविनाश मातेकर साहेब आणि सुरेश बारशिंगे साहेब, आपले काय कानाला खडे आहेत साहेबांच्याबद्दल? एका चांगल्या चर्चेचा आस्वाद आपण या ठिकाणी घेत आहोत. या निमित्तानं रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू समोर आलेले आहेत. माझ्या मते समाजासमोर किंवा सर्वांच्या समोर असलेला त्यांचा महत्त्वाचा पैलू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित असलेली चळवळ ही पुढे नेण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. आणि या प्रयत्नामुळेच भल्या भल्यांनी कानाला खडे लावावेत असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकर या पातळीवरती समजून घ्यायला पाहिजेत. निश्चितपणे त्यांची विद्वत्ता, त्यांची लोकप्रियता ही जगाला अद्याप वेढा मारून बसलेली आहे. परंतु अनेकदा आपल्याला असं दिसून येतं की बाबासाहेबांच्या संपूर्ण शिकवणुकीचा चुकीचा अर्थ काढला जातो. आणि रामदास आठवले यांनी पहिल्यापासून जी भूमिका घेतली ते सर्व समाजाच्या सहयोगाची भूमिका घेतली. सर्व समाजाचे प्रश्न असे ज्या ज्या वेळेला त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेला त्याच्यामध्ये घटनात्मक अडचणी आहेत किंवा घटनेत ही तरतूद नाही अशा प्रकारचं सांगितलं जातं. परंतु आठवलेंची भूमिका ही आंबेडकरी विचारधारेला पुढे घेऊन जाणारी आहे. सर्व समन्वय जर आपल्याला करायचा असेल तर सर्व समूहांना एकत्र आणण्याची प्रक्रिया आपल्याला करावी लागेल. ती त्यांनी केलेली आहे. त्यांच्या बोलण्यातूनच एक जी खंत दिसून आली. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मरणार्थ आम्ही कोल्हापूरला कुस्त्यांची मोठी दंगल ठेवली होती आणि मोठा कार्यक्रम झाला तो. अत्यंत यशस्वी कार्यक्रम झाला तो. मोठं मैदान होतं. त्याच्या अगोदरच सकाळी आठवले आणि आम्ही कार्यकर्ते प्रमुख शाहू महाराजच्या आखाड्यामध्ये कुस्ती खेळायची. त्या आखाड्यामध्ये गेलो. आखाड्यामध्ये आम्ही आत गेलो, मातीमध्ये गेलो. साहेब पटकन उभे राहिले शड्डू मारून. मला म्हणे चल बारशे कुस्ती खेळ. हा आता त्यावेळी मी असाच होतो तब्येतीनं. साहेब त्या अशी खडाखडी झाली आणि कधी गाड्याने टांग लावली आणि कधी मी पडलो मला कळलंच नाही. त्या पहिल्यांदा खडा लावला म्हटलं खरं दिसत नाही. आणि नंतर आयुष्यात त्यांनी मोठमोठ्या नेत्यांनी एवढी टांग लावली त्या टांग मारणाऱ्या माणसालाही कधी कळत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर तुम्ही तुमच्या माध्यमातून काय शब्दात पोहोचवाल? नाही, आता एक तर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी समतेची विचारसरणी आहे. माणसाला जोडणारी विचारसरणी आहे. माणसांना माणसापासून वेगळं करणारी जी विचार प्रणाली आहे तिला गाडून बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची भूमिका मांडलेली आहे. आणि म्हणजे म्हणून आम्ही सांगतो की मला आवडत नाही विषमतेची गंदगी. मला तर आवडत नाही विषमतेची गंदगी. आम्हाला तर हवी आहे समतेची जिंदगी. आम्हाला तर हवी आहे समतेची जिंदगी. आम्हाला नको आहे पारतंत्र्याची बंदगी.
आम्हाला तर नको आहे पारतंत्र्याची बंदगी, आम्हाला तर हवी आहे माणुसकीची जिंदगी. तर बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीसाठी आपलं जीवन खर्च केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या. बाबासाहेब आंबेडकरांना विषमतेनं पूर्णपणे घेरलं होतं आणि या जाती व्यवस्थेमुळं बाबासाहेब आंबेडकरांचं मन एकदम विचलित गेलेलं होतं. पण बाबासाहेब आंबेडकर विचलित झाले नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं हेच होतं की समाजामधली ही जी रूढी परंपरा आहे ती नष्ट झाली पाहिजे आणि माणसाला माणसाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली. आणि भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार मांडला. किती जाती असतील, किती धर्म असतील, किती भाषा असतील, पण भारत देश आमचा एक आहे, हम सब एक है, अशा पद्धतीची भूमिका संसदेच्या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये मांडली. आणि भारताचं संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ संविधान आहे. भारतीय लोकशाही जी आहे, भारतीय लोकशाही ही प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य देणारी लोकशाही आहे. आणि भारतीय लोकशाही किती मजबूत आहे हे एकदा आपण पाहिलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं एनडीएचं सरकार असताना ते एका मतामध्ये हरलं. त्यामुळं एका मताला किती किंमत आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन हिताय बहुजन सुखायच्या माध्यमातून त्यांनी एक प्रगल्भ अशा पद्धतीची लोकशाही आपल्या देशाला दिली. आणि वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना सांगितली. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गवगवा फार मोठा आहे. सगळ्या पक्षाचे लोक, सगळे लोक बाबासाहेब आंबेडकरांचे कौतुक करत आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. इंडियन डेमोक्रेसी द बेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड अशा पद्धतीची भूमिका मांडणारे नरेंद्र मोदी दलित विरोधी नाहीत. दलितांच्या आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा असणारी भूमिका जाहीररित्या मांडणारी नरेंद्र मोदी. बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान आहे तो माझा धर्मग्रंथ आहे अशी भूमिका मांडणारी नरेंद्र मोदी. या संविधानाला अजिबात धक्का लागणार नाही अशा पद्धतीचा पक्का विश्वास देणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की दलित समाजातल्या लोकांना माझं नम्र आव्हान आहे की ज्या गोष्टी असतात, तुम्ही जर खरे बुद्धिस्ट असाल, तुम्ही जर खरे आंबेडकरवादी असाल तर पॉझिटिव्ह थिंकिंग करायला आपण शिकलं पाहिजे. तर चांगलं काय होत असेल तर ते चांगलं म्हटलं पाहिजे. चांगलं होत असताना नाही ते असंच होणार आहे अशा पद्धतीचा चुकीचा खोडसाळ प्रचार करून आपण आपल्या पायावर दगड मारून घेण्याची आवश्यकता अजिबात नाही. मी त्या ठिकाणी आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की बाबासाहेबांच्या संविधानाला अजिबात हात लागणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून या ठिकाणी मतदान कोणाला करायचं ते ठरवा. परंतु हे सरकार जे आहे हे सरकार बाबासाहेबांच्या विरुद्ध नाही. हे सरकार दलितांच्या प्रश्नांच्या विरुद्ध नाही अशा पद्धतीचा विश्वास देतो. आणि हे जे सरकार आहे हे सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणेच काम करणारं सरकार आहे अशा पद्धतीचा विश्वास मी आपल्या समाजाला देतो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.